अगं पण काय झालंय, माझ्याकडून काय चुकलंय का? चुकलं नाही, चूक तर माझ्याकडून झाली ना, ती पण सगळ्यात मोठी. कार पण तुला माहिती आहे मी किती प्रेम करतो तुझ्यावर. प्रेम प्रेम तर मी पण केले ना. मग एवढी चिडचिड करायची काय गरज आहे? होत्यात काय गोष्टी चुकतात माझ्याकडून, मस्त तू सांगते हे नका करू ते नका मग करू. ती चूक करायचीच नाही ना. अरे पण कळत न कळत होते ते चुका. मी थोडी मुद्दामून करतो आणि माझं लय जीव आहे तुझ्यावर. हा, जीव जीव असला असता तर असं झालंच नसतं, समजलं का? अरे पण एवढे नको चिडू यार, तुला माहिती आहे ना. मला काय नाही माहिती, आणि हो मला नाही राहायचंय. मी माझा संसार वगैरे सोडून तुझ्याकडे लक्ष देते, आणि तू काय करतोयस? अरे पण मी बी नाही का, मला बी संसार नाही का, माझं बी लग्न झालं, पण मी करतोय ना तुझ्यावर प्रेम. मी सगळ्या गोष्टी घेतोय ना सांभाळून. मी कसं मॅनेज करतो माझं मला माहित. नाही, आता मला नाही तुझ्यासोबत राहायचंच नाहीये. मला निदान माझ्या मनासारखं पण वागता येत नाही तुझ्यासोबत राहिल्याने. मग मी तुला कधी का रोकटोक केली का कोणत्या गोष्टीला? करतोच आहेस तू रोकटोक. आणि मग ती काळजी असते म्हणून तुला रोकटोक करतो ना. कसली काळजी? मला माझ्या मनाने सुद्धा राहता येत नाहीये निदान. मग तुला नाही टिकवायचं का नातं? नाही टिकवायचंय मला, हे नातच नाही ठेवायचंय. हा नको ठेवू मग. मी बी एवढा जीव लावलो, त्याला काय येडा म्हणून लावला होता काय? नको लावूस ना, मग मी थोडीच बोलते मला जीव लाव. नको लावूस. माझी चुकी झाली ना तुझ्यावर प्रेम करून. माझी चूक झाली तुझ्यावर प्रेम करून. हा नाही नाही, माझी चुकी झाली. मी सगळ्यांना इकडे खोटं बोललो, घरी बोललो सगळ्यांना, बायकोला कसं कसं खोटं सांगतो. मला माहिती आहे ना का तुझ्यावर प्रेम होतं. मग मी नाही का खोटं सांगत? हा, मी माझा संसार दावण्याला नाही लावलाय का? लावलं तू एकटीच लावला का, मी नाही लावला काय? हा, कुणी सांगितलं लावायला? आणि मला हे नातच टिकवायचं नाही. नको टिकू, मला बी नाही टिकवायचं. तसं बी मला ना तू सगळ्यांकडून वैताग आलेला आहे. तुझी बडबड तिकडे बडबड. अरे कोणीतरी समजून घ्या मला, कोणी समजून घेत नाही. नाही टिकवायचं, नको टिकू, आणि परत मला भेटू बी नको मग. हा चालतंय. हा जा, गरज नाही राहिली मला. सगळ्यांना समजून घ्यायचं आणि सगळ्यांनी मलाच घोडी लावायची, काय गरज नाही असल्यांची. अहो अहो कुठे गेलते सकाळ सकाळ? तुला काय करायचं, कुठं जाऊ? अहो फोन केले मी तुम्हाला, फोन पण उचले ना तुम्ही. जरा कामात होतो मी. चल डोकू नको सकाळ सकाळी. जातो, तुझं तुझं काम बघ. काय झालं एवढं का चिडचिड करताय? मी कुठे चिडचिड करतोय? अहो मग तुम्हाला विचारते कुठे गेलते तुम्ही सकाळ सकाळ? तुला काय करायचं, मी कुठं बितार पडू? झालं असं ना तिकडे भेटून मोकळं. भेटून म्हणजे तेवढेच काम आहेत का मला? आता मला माहिती का तुम्ही कुठे गेलते आणि कुठे नाही, तुम्हाला सांगायला तर तोंड नाहीये. मग कुठे गेलते तुम्ही एवढे सकाळ सकाळ? अरे असतेच काम मला, प्रत्येक वेळी कुठे बाहेर गेलो का लगेच भेटायलाच गेलो का? मग तुम्ही एवढी चिडचिड करताय म्हणल्यावर हा तिकडे भांडणं झाली असेल ना, तिथला राग इथं काढायचा असेल तुम्हाला. मी कशाला इथला तिथला राग काढू तुझ्यावर? कळतंय ना मला. अहो कळत नाही असं, एवढी पण बावळट नाहीये मी. कळते ना, मग जरा शांत बस ना. मग प्रत्येक गोष्ट कळून घेतली आणि न कळल्यासारखंच केली, पण आता तुमचं जरा जास्तच व्हायला लागले. काय जास्त केलं मी? मग किती दिवस तुम्ही ना का बाहेर जाता, येता का घरी? 3-3 महिने जातात, 4-4 महिने जाता. मला म्हणता काम आहे काम आहे, आणि काम आहे म्हणता फोन सुद्धा उचलायला जमत नाही. कामासाठीच जातो. मग कामात का तुझे फोन उचलत बसू का मी? तेवढंच का गप्पा मारीत बसू का? बाकीची कामं नाहीत का मला? बरोबर आहे ना. तुम्ही कशाला माझ्या संग गप्पा मारता? तिकडे तुम्हाला आहे ना चांगला टाइमपास. जास्त बोल नका का? आता सांगतो मी. तिला बोलायला झोमलं का तुम्हाला? तिला बोलेल का? मला काय घेण देणं, तू कोणाला बोल. हा, तिचं सगळं ऐकून घेता. तिच्या समोर मान खाली घालून बोलत असताना माझ्या समोरच तुमचा आवाज चालतो. तुला नसं पटत ना, तू निघित. थांबू नका, आधी डोकं लय खराब आहे माझं. तेच करते मी. तसं पण तुम्हाला नकोशी झाले, तिला घरात आणायचे असेल ना. मी घरात कोणाला आणून ठेवीन नाही तर नाही ठेवीन, तुला काय करायचंय? बोला बोला बोला, मलाच बोला. अहो काय कमी पडलं माझ्याकडून तुम्हाला? कुठं प्रेम द्यायला कमी पडले मी? जाऊ, तुम्हाला असं बाहेर लपडी करावं लागतं ते. बाई, तुला काय मी प्रत्येक गोष्ट सांगितलेली ना, सांगून केल्यात ना गोष्टी. ह्या असल्या गोष्टी करणार होते हे मला माहिती होतं का? मग काय तुला सांगितलं नव्हतं मला असं करतो मी? थोडी मनापासून करतोय, झालेच माझ्या टाइमपास येतो वरच्यावर. आणि हे जर मी केलं तर थोबड फोडीन. वाढव बोलते काय? बरोबर आहे, मी जर बोलले ना तर तुम्हाला वाढवा बोलते दिसले, आणि हे जर मी तुम्हाला म्हणले मी थोबड फोडीन तुमचं तर. तुला पटत असेल तर राह, नाही तर निघ बरं. तू जा, आधीच लय डोकं खराब आहे, जा निघ. माझा जीव गुतलाय ना तुमच्यामध्ये. घरचे सांगत होते नको लग्न करू ह्याच्या संग, पण नाही, मी नाही ऐकलं. तुमच्यामध्ये जीव जडलाय ना. तुम्ही बाहेर किती पण शेण खाल्लं ना तरी माझा जीव तुमच्यातच अडकतोय. तुम्हाला माहितीये हे काय आपल्याला सोडून जाणार नाहीये. आणि बाहेरच्या बायकांमध्ये तुमचा जीव गुतलाय, आणि ती भले तुमच्यावर प्रेम नाही करू दे, फक्त पैशासाठी भाळू दे, तरी तुम्हाला बायकोची किंमत नाहीये. माझा काय नाही का तुझ्यावर जीव? दिसतोय तुमचा किती जीव आहे, म्हणून किती आवाज वाढवताय. माणसांचा सुद्धा विचार करायला तमाशा करायला लागला तुम्ही तर. पण तुला सोडून गेलोय का मी कधी? मग बाहेर जाईन इकडे तिकडे, पण तुला कधी सोडलंय का? अहो काय अर्थ आहे त्या प्रेमाला? बाहेर तोंड मारताय नाही तर मला म्हणते तू सोडून गेलोय का? मरू द्या, जाऊ द्या. तुमच्या संग बोलण्यातच अर्थ नाही. रात्र रात्र तुमचा विचार करते, पण तुम्हाला दुसऱ्यांचाच विचार आहे.
अगं रड नको ना. ऐ, अगं खरंच चुकलंय माझं. मी मान्य करतो ना माझी चूक. तू असं रडत बसल्यावर मी कोणाकडे बघायचं? राहू द्या, काही बोलूच नका तुम्ही. ऐक ना, मी नाही खोटं बोलत. हे मुद्दाम नाही केलं, चुकून घडल्यात का गोष्टी? का तुम्ही हो किती विश्वास ठेवू मी तुमच्यावरती? सांगा ना. प्रत्येक वेळेस तुमच्यावर विश्वास ठेवत गेले, वेड्यासारखं प्रेम करत गेले, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस माझा विश्वास तोडलाय. ऐक, मुद्दाम नाही केलं का, चुकून झालं. मला कळलंच नाही तू एवढा जीव लावते आणि मी दुसरीकडे शेअर केली. मुद्दामून नाही केलं का गोष्टी? आणि तू जर सोडून गेली, मी कोणाकडे बघू? हाय ना ती, जा तिच्याकडं. नकोय मला त्या गोष्टी. अहो तुम्हाला तीच प्यारी आहे, म्हणून तर तुम्हाला माझ्या प्रेमात कमतरता दिसायला लागली ना. नाही तुमच्यासाठी अख्खं घरदार सोडलं, सगळे नातेवाईक सोडले, फक्त तुमच्यावर प्रेम केलं. कधी तुमचा विश्वास नाही तोडला हो. मी बी तुझ्यावर लय मनापासून प्रेम करतोय का, आणि इथून पुढे असल्या गोष्टी करणार नाही. काय भरोसा तुमचा? तुझी शपथ कधी खोटी नाही घेणार. हा मारा मग मला. नाही परत जर असं केलं तर मी खरंच सोडून जाईन ना तुम्हाला. नाही रडू नको. आहे ना शेवटपर्यंत तुझी साथ दे. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, तुम्ही नका असं करू. मी पण नाही राहू शकत ग. गप रडू नको. हो राहू. बोला ना बाबा. अरे तुमचं घराचं चाललं होतं, काय झालं रे त्याचं? बाबा अहो सगळ्याचं सोंग आणता येते हो, पैशाचं सोंग आणता येते होय. आमची स्वप्न मस्त मोठी आहेत, पण मला नाही वाटत की ते स्वप्न पूर्ण होईल. ते लांबणीवरच जाणार आहे बघा. तसे चालूच प्रयत्न माझे, बघतोय 2-3 ठिकाणी. झालं तर लवकर मग होऊन जाईल. दामाने हे बघ पोरा, तो थोडेफार पैसे जमवला असतीलच. हा आहेत. तेव्हा आता कच खाऊ नको. काय सुनबाई, असली कामं झटक्यातच होतात. तेव्हा आहे ना, हे पैसे मी साठवून ठेवले होते. बाप अहो बाप, राहू दे तुम्हाला. अहो हे कशाला? अहो तुमच्या आजारपणासाठी राहू द्या. आडी अडचण आली तर तुम्हालाच लागतील ना. अहो आम्ही सासू की, आम्ही करतो की दामादामी सगळं. आणि बाबा तुम्ही नका काळजी करू. उशिरा का व्हायना, पण होईन स्वप्न पूर्ण. एवढं काय तवा त्याच्यात? अरे पोरं, मला म्हाताऱ्याला काय करायचं आहे पैशाचं आता? हा, जे काय होईन ते आपलं देवाचं नाव घेऊन डोळे मिटून टाकायचं. असं नका बोलू बाबा तुम्ही. हो तुम्हीच तर आमचा लय मोठा आधार आहे. केलं असतं दामादामध्ये. पोरांसाठी एवढं तरी करू दे मला. कसं आहे पोरं, तुम्ही आता संसाराला लागलाय, तुमचं भलं व्हावं एवढंच मला वाटतं. आपलं एक काम करा आता, दिवस चांगला आहे आजचा, आजच जावा आणि घराचं काम देऊन टाका कोणाला तरी. चालते बाबा. हो बाबांच्या पाय आशीर्वाद. येतो मग. लगेच. या. चल. मी काय म्हणतो काजल, हां बाबांनी आपल्यासाठी किती काही केलं आणि आपण त्यांसाठी काहीच करू शकलो नाही. अगं आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केले ग त्यांनी. खरं आहे तुमचं. बघा ना, बाबांचं आपल्यावरती किती निखळ आणि निरागस प्रेम आहे नाही का. त्यांनी आयुष्यभराची पुंजी अशी एका क्षणात तुमच्या हातात देऊन टाकली हो. खरं तर आपल्याला त्यांचं प्रेमच कळलं नाही ग. खरं आहे, लय मोठा त्याग केला हो त्यांनी. नाही, आता इथून पुढं त्यांना कष्ट करून द्यायचे नाही कोणतेच. त्यांना जे लागेल ते सगळं जागेवर. मग आता कष्ट करायचं त्यांचं वय संपलंय ग. तुम्ही नका काळजी करू, घरात मी त्यांची काळजी घ्यायला आहेच की. बाहेर त्यांना दुखलं खुपलं तर तुम्ही आहेच की बघायचं बघायला. मी आहे त्याची काही काळजी नाही. पण आता इथून पुढं बाबांना एवढा जेवढा देता येईल तेवढा आनंद देऊ आपण. खरं आहे तुमचं. आणि अहो कोण करतो एवढं कोणासाठी? बघतोय आपण बाहेरची लोक, पण हां लोकांनी नावं ठेवली नाही पाहिजे ना असं वागायचं आता आपण. नाही, इथून मागही वागलो नाही, इथून पुढेही वागायचं नाही आपल्याला तसं. आणि तसं पण आपल्याशिवाय कोण आहे हो त्यांना, आणि त्यांच्याशिवाय कोण आहे आपल्याला तरी.
आज न उद्या माणूस म्हणजे तसं बोलावं नाही, पण गेल्यानंतर प्रेमला आठवण. म्हणजे जोपर्यंत ते आहेत ना तोपर्यंत त्यांना आपल्याकडून कधीच कुठल्याही गोष्टीची कमी पडून द्यायची नाही, एवढं मी ठरवलं. बरं चला आपण ते घराचं बघून येऊ. त्यांचं स्वप्न तरी पूर्ण करायचंय. बाबा बाबा आलं होय पोरं तुम्ही. हां सगळं व्यवस्थित केलं ना घराचं? हां सगळं व्यवस्थित केलं. अहो बाबा आता काही काळजीच नाही, यांनी समजा केलंय व्यवस्थित. बाबा तुमच्यासाठी बघा काय आणले. काय रे पोरं? बघा तर खरी. कसं वाटलं? अरे ह्यो माझा तरुणपणीचा फोटो आहे. पण तुम्हाला कुठं गावला? अहो यांना तर कुठून पण काही पण सापडते. होता सापडला मला. कसं वाटलं बाबा? लय छान. अरे ह्यो गावात मी निवडणूक लढवली होती का, तवाचा फोटो होता. मी चिखल्यावर काढला होता. बाबा आपल्या नवीन घरात हा फोटो लावायचा आहे. तुमची आठवण, तुमचं प्रेम आमच्या कायम डोळ्यासमोर राहील. अरे पोरं, नवीन घरात देवा धर्माचा चांगला फोटो लावावा एखादा. बाबा अहो तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय ना आत्तापर्यंत, की आमच्यासाठी देव पण तुम्हीच आणि आमचं अख्खं जग पण तुम्हीच आहे. आणि तुमच्या फोटोकडे बघून बघून तुमचे संस्कार जपते ते आम्हाला. अरे पोरा, बाप तर पोरासाठी कायम करतच असतो, पण पोरांनी त्याची जाण धरली ना, यातच बापाचं सगळं आलं बघ. अरे मेले होतं कुणी करते आई बापासाठी, पण तुम्ही जिथं पणीच मला देवाच्या ठिकाणी बसवले. अजून काय पाहिजे ह्या बापाला? बसवणं तुम्ही हायच आमच्यासाठी ते. तसं काही बोलू नका. आता तुम्ही कुठे चालले तर आम्हाला सोडून? नवीन घराची स्थापना करायची तुमच्या हाताने. तिथं मस्तपैकी खुर्ची टाकून बसायचंय तुम्हाला. नक्की नक्की. फक्त आता मला सोबत खेळायला नातवंड दाखवा म्हणजे झाले. हा सद्वांना, हा चांगला कलर दिलाय बघा. आणि तुम्ही कवा येत आहे? पोरं म्हणली होती कलर द्या, एकदम जोरात दिला बघा. हा 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 चालतंय. तुम्हाला काय आमचं ऐकतच नाही ना, सगळं तुमच्या मनासारखंच करा तुम्ही. अरे काय झालं काय पोरं? अहो काय झालं काय? आम्हाला कलर द्यायचा होता नवीन घराला आणि तुम्ही तो कसला कलर देऊन ठेवलाय पिवळा भडभडीत. लोक हसतात पर आमच्यावर. नाव ठेवावं लागेल आम्हाला. अरे पण तुम्हीच तर म्हणला होता ना की तुमचं घर आहे, तुम्हाला वाटन तो कलर द्या. आपण आम्ही म्हणलो, आम्हाला विचारायचं ना की बाबा कोणता कलर देऊ काय नाही, सगळं तुमच्या मनाचाच कारभार चालू आहे. नाही तर काय. अरे आता मला वाटलं चांगला दिसन तो कलर, म्हणून देऊन टाकला मी. हे असला मग तेच म्हणलं, मस्त तुम्हाला चांगलं वाटन सगळं. आम्हाला वाटतं काही, पण एखादी गोष्ट आहे का नाही साधी, रे माणसं विचारावं पोरग आहे. आणि मला तर असं वाटायला लागले की नाही ते आपलं घरच नाही राहिलेलं. हा अरे पण लोकांचं काय घेऊन बसला तुम्ही? लोकांसाठी आता बापा बरोबर तंडता का? ऐका, तुमचं झालंय गेलं आता संपत आलंय. आम्हाला हिंडावं लागते लोकांमध्ये, चार चौकात तोंड द्यावं लागते. आणि नाही तर काय परत काय सारखा सारखा तो कलर बदलत बसायचा का? तेच खर्च करीत बसायचा, करायचं मनासारखं. आणि आता काय झालं? काय खर्च आपल्यालाच करावा लागणार, थोडी यांना करावं लागणार आहे. बोलाय काय जाते? अरे मला तर वाटलं होतं पोरा हो तुम्हाला कलर लय आवडेल, आणि उठून बी दिसत होता. जुन्या आठवणी असतात माणसाच्या काही, त्याच्यामुळे मी तसला कलर द्यायला लावला होता. तुम्हाला नाही आवडला का तो? नाही आवडला आम्हाला ते अजिबात. जाऊ दे, तुम्हाला पटेल तसं करा. बाबा अहो बाबा मागच्या अंगणात काय करताय तुम्ही? घरात थांबायचं ना, आणि
आम्ही बोललेलो एवढा राग आला का? अहो राग काय, चुकलंच आपलं जरा. बाबा माफ करा आम्हाला, आम्ही काही बी विचार न करता तुम्हाला बडाबडा बोलून गेलो. तुमची काही बी चूक नाही पोराव, चूक आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची. वय झालं गप कुठं तरी कोपऱ्यात पडायचं. आमचा जीव अडकलाय तुमच्या संसारात. आम्हाला वाटत पोराचं घर चांगलं दिसावा, त्याला कामाला हातभार लागावा म्हणून बोलतो आम्ही. आता आमचं काय नाही बाबा, म्हाताऱ्यांचं राहिलं आता. तसं नाही बाबा. अहो हे बाहेरच्या लोकांमुळे तुमची माया आम्हाला कळालीच नाही हो. हा ना. आणि जे नाही ते तुम्हाला बोलून गेलो मी. इथून पुढे असं नाही वागणार बाबा. अरे पोरा हो, मला बी लय हाऊस नाही. पिवळा कलर का दिला होता घराला माहिती आहे का तुम्हाला? तुझी आई आणि मी तरुण होतो, आमचं नुकतंच लग्न झालं. तेव्हा आमचं बोलणं व्हायचं आणि हसता हसता तुमची आई म्हणायची आपण सोन्याचा बंगला बांधू. मी म्हणलं सोन्याचा बंगला माझ्यासारख्या भिकाऱ्याकडून कायचा व्हायचा आहे? तेव्हा ती म्हणली होती सोन्याचा बंगला नाही जमला तर निदान घराच्या भितडाला पिवळा कलर द्या म्हणजे सोन्याचा होईल. बोला फुलाला गाठ पडली, ती तर आज आपल्यात नाही राहिली. पण नवं घर बघून मला तिची आठवण आली आणि म्हणून मी असला उद्योग केला. अहो, नाही बाबा, तुम्ही काय वाईट नाही केलं, चांगलंच केलं. आम्हाला खरंच माहित नव्हतं तुम्ही असा काही विचार केलाय म्हणून. अहो चुकलंच, लोक काय बी बोलतात आणि आम्ही त्याच्यात हुरळून गेलो बघा. अहो ते तुमचंच घर आहे. आणि तुम्हाला जसं वाटेल तसं करा, आम्ही काहीच बोलणार नाही. अरे लोकांचं काय खरं आहे? लोक काय आज एक बोलतात आणि उद्या एक बोलतात. घरच्यांची मनं जपायची का फक्त? हा, इथून पुढे असं नाही बोलणार बाबा. पण तुम्ही आधी माफ केलं म्हणा आम्हाला. आणि रागवू नका आमचं, तुमच्याशिवाय कोणी आम्हाला. अरे तुमचा कसला राग आलाय पोराव, काय बी मनात ठेवू नका. मग तुम्ही असं इकडे नका येऊ मागच्या अंगणाला. चला बरं घरात. चला. पाण्या पाहिजे. अहो काय झालं पाण्याचं? काय झालं? झालं असतं पाणी नसतं आलं का? अहो पण आता माझी अंघोळ राहिली. तुझी राहिली मग मी आंघोळच करून गेलतो ना. अहो तुमचं एखाद्या वेळेस ठीक आहे, नाही केलं तर काही फरक नाही पडत. मला वावरात जायचंय, अजून भांडे स्वयंपाक आहे. कळते मग मला सगळं. मस्त यालपट्टी मारतोय मी ग्रामपंचायत मध्ये, पण ते आपलं कामच करे ना. मी तरी काय करू? अहो पण मग तुम्ही डायरेक्ट फोन तर करायचा ना सरपंचाला एखादा. उचलला तर पाहिजे. तुमच्या घरी आलं का हो पाणी? अगं बाई कशाचं काय, हे काय तेच चाललंय. हे गेले होते, नाही झालं अजून पाण्याचं काम काहीच. लाईनीचं काम झालंच नाही होय अजून. करीनाच कोणी, मग आता काय करावं त्याला? अरे बापरे, मी जेवण करता करता इथं आले माहिती का, पाणीच नाही. आता कसं बनवणार मी जेवण तरी? हा ना. तुमच्याकडे पाणी आहे का? अहो नाही तेच तर विचारतात ना त्या. नाहीये वहिनीकडे पण पाणी. इकडे बी पाणी नाही, शेजारी सांगताला विचारलं त्याच्याकडे बी पाणी नाही. अरे काय झालं माहिती का, ही आपली जेवढी गल्ली आहे हा. ना, ती तेवढी फक्त पाईपलाईन फुटलेली, बाकी सगळीकडे पाणी. हा, मागच्या गल्लीला तर पाणी आहे. तरी मी विचार करतोय त्या पाण्यावाल्या बाळाला फोन केला होता, तो म्हणला हाय पाणी. म्हणलं इकडं काय आहे ना मग पाणी? अहो असं हातावर हात धरून नाही चालायचं. आंघोळीचं एखाद्या वेळेस ठीक आहे, पण स्वयंपाकाचं आणि त्याचं काय प्यायला पाणी नको का? आता तुम्हाला काय, मी ग्रामपंचायत किती चक्रा मारले, सरपंच ते भेटतच नाही, मी तरी काय करू? सरपंच भेटत नसेल तर सरपंचाच्या घरी जावं लागेल. अल्ला काय गोळ्या नाही राव माझ्या राव. हा डायरेक्ट घरी कसं वाटतंय? हो बरोबर बोलता ते भाऊजी. हा, आंघोळ्यांचं तर सोडा हो, जेवायला सुद्धा काय नाही. मग? जेवायला पाणी नसलं तर जेवण कसं बनवणार बरं आम्ही? 3-4 दिवस जेवढं पाणी होतं तेवढं आता संपत आलंय, तेवढ्यात काय होणार आहे? अजून काही दिवस आंघोळ नाही केलं तर मासे गोंगते सगळ्यांवर. काय बरं जाऊ द्या, चला ते जाऊन येऊयात. सकाळ सकाळ पटकन काम तरी उरकतात, काय आहे ते बघू. चला 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 पटकून चला मग. चल. सरपंच, मोठ्याने आवाज दे. सरपंच सरपंच. नमस्कार. काय म्हणताय? नमस्कार. काय नाही, तुमची ना आमची गाठ भेटच आहे ना. हा हा. अहो काय आता जेडपीचं इलेक्शन लागले जरा काम असतात आम्हाला. नाही, ती काम आहेत पण आमची पण कामं करा की जरा थोडी. तुमची कामं? अहो तुमची कामं म्हणजे गावातली किरकोळ आली, सांगायचं ना आम्ही ऐकायचं. अहो ते नाही का, आमची गल्लीतली पाईपलाईन, अहो 3-4 दिवस झाले फुटली हो, कोणी लक्ष सगळं द्या ना त्याच्याकडे. मग
या आम्हाला एक तर सरपंच कामातून टाइम भेटा ना, आमच्या बायकांनी कवर पाणी वायायचं इकून तिकून पाणीचं काहीतरी सोय करा ना राव. नाही मला आहे ना तुमचं हेच पटत नाही. अहो मग ग्रामपंचायतीत जायचं ना, सांगायचं त्यांना, 5 मिनिटात काम करून दिलं असते. अहो किती चक्रा मारलेत मी, किती तुम्हाला माहित बी नसते ना एवढ्या चक्रा मारलेत मी, आज करून उद्या करून, आणि तुम्ही सांगितल्याशिवाय काम होतात का कोणती? आणि मी तर त्या पाण्यावाल्या बाळाला पण फोन केला, तो म्हणला काम चालू आहे आणि सांगतो आणि असं तसं अशी उडवाउडवीची उत्तर देत नुसतं. त्यो आहे ना, त्यो लय काम चुकारी बरं का, त्याच्याकडे बघतोच मी. पण काळजी करू नका, एक 3-4 दिवसात तुमचं काम करून टाकतो मी. झालं आता अजून 3-4 दिवस. अहो सरपंच 3 दिवस झालं पाणी नाहीये, आम्हाला जेवण बनवायला सुद्धा पाणी राहिलं नाही माहितीये का? अहो वहिनी, थोडंफार आपलं बाहेर जायचं जेवायला, हॉटेल बिटेल. काय एवढं? बाहेर जाणं एवढं सोपं आहे का सरपंच? एवढं जर पैसा असला असतं तर आम्ही पाईपलाईनचं काम नसतं केलं का? मग सरपंच आता तर असं झाले, तुम्ही आम्हाला निवडून दिले का आम्ही तुम्हाला निवडून दिले हेच कळना झाले आम्हाला. नाही, खरंय मत मागायला तर त्या दिवशी लय मध्य करीत आलते ना, आता काय झालं मग? आणि बरोबर आहे सरपंच, हे करायचं असेल तर करा, नाही तर आम्हाला तुमची तक्रार द्यावी लागेल. नाही यासाठी आम्ही तुम्हाला मतदान केलं ना. 1 मिनिट, जरा आवाज खाली करून बोल बर का. मतदान केलंय म्हणजे काय? उपकार केले का माझ्यावर तुम्ही? सरपंच असं काय बोलताय तुम्ही? हा, ही लोकशाही आहे, या लोकशाहीत असंच चालणार. तुम्ही आमचे नोकर आहेत, तुम्ही आमचं काम केलं पाहिजे. तुमच्या दोघांच्या नवऱ्यांनी मला मत दिले म्हणजे उपकार नाही केले. 5-5 हजार मोजून दिले त्यांना मतदानाचे. काय हो काय बोलतात हे? हा, तेव्हा तुम्ही हल्ला आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा जरा आवाज खाली करून बोल, आणि तुमचं काम करून देत नाही, जा काय करायचं ते कर. नाही त्यांचं नाही, आपलंच चुकले अगं. नाही तर काय? ह्यांना लाजा नाहीत, यांनी पैशासाठी स्वतःची मतं विकल्यात. अहो काय भाऊजी, हा अहो आपला अधिकार येतो, आणि आपण मत दिल्याशिवाय माणूस निवडून येत नाही, आणि आपण कोणाला मत देतोय ह्याची तरी अक्कल पाहिजे होती तुम्हाला. अहो तेव्हा जरा पैशाची कमतरता होती म्हणून तुम्ही मत विकायला लागले. अहो थू आहे तुमच्या जिंदगीवरती, एवढ्या पैशासाठी तुम्ही मत विकताय तुमची. बरं मी काय म्हणतोय, तुम्हाला काय तमाशा घालायचा आहे ना, तो तुमच्या घरी जाऊन घाला. आणि बर का, तुम्ही निवडणूक झाल्यावर मला जो हार घातलाय का, तो सुद्धा माझ्याच पैशाचा होता. तेव्हा ते 5 हजार दिलेत का, त्याचं पाईपलाईनचं काम करून घ्या. चला निघा. बोलायचे तोंड नाही. चला. काय चाललंय? काय नाही, बसली होती. जेवलास? हो, माझं झालं. आपण ना तिकडं पाणीपुरी खायला जाऊ ना, खूप छान होती अरे ती पाणीपुरी, मला खूप आवडली. हो रे, लवकरच भेटू आपण. हा, कोण होत? नाही कोणी नाही. नाही, लय असं गुलू बोलत होती म्हणून म्हणलं कोण होतं. नाही कोणी नव्हतं. बस आता मी चहा ठेवते. हा, नाही असं काय नसेल, मी उगा याडा विचार करतोय, पण नाही, संगीता असं माझ्यासोबत करणार नाही, असं काय नसेल तिचं. संगीता, बस. काय झालं? बस. हा राहुल कोण आहे? काय आहे? किती चॅटिंग आणि किती कॉलिंग आहेत. हे बघा, राहुल माझा जुना प्रियकर आहे. आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे. आधी पण होतं, आत्ता पण आहे आणि पुढे पण राहणार. तू काय, मी त्याला कधीच विसरू पण नाही शकत. तू काय बोलते ते कळतंय का तुला? तुझं लग्न झालंय आणि तू मला म्हणते
की तो माझा प्रियकर आहे, मी त्याला विसरू शकत नाही. कळतंय तुला काय बोलतेस? कळतंय मला सगळ्या गोष्टी, पण नाही विसरू शकत मी त्याला. आणि आमच्या दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकावर. अगं पण ह्या सगळ्या गोष्टी तुला लग्नाच्या अगोदर का सांगता आलं नाही मला? माझा तर तुझ्यावर किती विश्वास होता. मी माझ्या मनाला सांगितलं होतं, नाही माझी संगीता अशी करणार नाही, माझी संगीता अशी नाहीच. पण डळडळीत पुरावा आहे माझ्या हातात, दिसतंय मला सगळं. तू माझ्या आईवडिलांचा पण विचार केला नाही. अगं काय समाजात तोंड दाखवतील बाहेरचं एक कळलं तर? त्यांचं जाऊन दे, मला काय लोक म्हणतील? अगं किती प्रेम करत होतो मी तुझ्यावर, करतोय आणि करत राहील. पण तू त्या प्रेमाच्या बदल्यात मला हे देणार आहे? हे नाही, मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. मी तर विचार केला होता का माझ्या संगीताला मी आयुष्यभर खुश ठेवल, तिला पाहिजे ते देईल. पण मला काय माहिती, मला त्याच्या बदल्यात हे मिळणार आहे. तू जे केलंय ना, हे चांगलं नाही केलं, चांगलं नाही केलं. का बोलवलंस मला इथं? हे बघ राहुल, तू माझ्या बायकोचा नाद सोड. अरे तुझा बी संसार आहे, माझा बी संसार आहे. तू का आमच्या चांगल्या चाललेल्या संसारात विस्कुट करतोय? माहिती आहे मला, तुझा संसार आहे, माझा संसार आहे, ती सांगायची गरज नाही मला. तुमचं होतं ना लग्न अगोदर प्रेम, मग का नाही लग्न केलं तुम्ही? अरे प्रेम बिम येत होता ना रे सगळं. मला तिच्याकडून फक्त शरीर सुख मिळते, बस मला तेवढंच पाहिजे तिच्याकडून. ह्याचा फोन का लागत नाही? मेसेज पण सीन करा नाही माझं. हे तायडे, काय अरे काय आहे? काय तू नंदीला काहीतरी सांग ना. काय झालं? काय म्हणते तुला? काय म्हणली नाही? अरे मला कॉलेजला जायला उशीर व्हायचा आता, म्हणून तिला म्हटलं थोडा चहा दे. तर मला म्हणते नाही नाही मी नाही देणार, तुम्ही तुमच्या ताईला मागा. हा म्हणजे अशी म्हणते? अशी म्हणली. पण मला काय म्हणायचंय, घर तुझं, हा सगळा संसार तुझा, हिचा का रुबाब चाललाय मला तेच कळत नाही. नाही नाही, तिला आता जरा जास्त तोंड सुटलेलं आहे. यांना तर काय मला तर काय बोलू तेच सुचत नाही. यांनाच आवडतंय, आता काय बोलू मी? पण मी काय म्हणतो, लग्न झालेली पोरगी घरात का ठेवली दाजीने? होय, तिच्या सासरला काय तिने मॅटर बिटर तर नाही केलेला काय? अरे काय बोलतोय? मग कशाला लावून दिली इकडं? 3 महिने झालं, 3 महिने आता 3 महिने अजून इथंच घरात ठाण मांडून देती. आयला तुला का असल्या भांगार भांगार साड्या घालती, साध्या सुध्या साड्या घालती, आणि तिला का कसली रुबाब करते, कसली टॉपन जीन्स ना फुल मेकअप बिकअप करते. तुला आहे काय? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं र. खरं आहे तुझं. अरे किती दिवस सांभाळायचं आयतं, आणि सगळं तिच्याच मनाचा कारभार चालू असतोय तसा. मग आता मला सांग, तू त्या दिवशी घरी गेलती, किती दिवसात आली? 1.5 दिवसात वापस आली का नाही? मग का तुला हे घर महत्वाचं आहे? मग माझा संसार आहे. मग पण तिला नाही का संसार? ती 3 महिने इथं ठाण म्हणून बसली. अरे पण मी बोलू काय आता? तिला खुसपाट तरी कसं काढायचं? हे बघ, मी तुला सांगतो, तू फक्त दाजीला जाऊन बोलायचं, मला ती या घरात नाही पाहिजे.
अरे असं डायरेक्ट कसं बोलू? अगं बोलल्याशिवाय निघणार नाही ती बाहेर. तुला कळत कसं नाही? जाईन का तशी? तू बोल फक्त, जे काय होईल ते पुढे बघून घे तू. फक्त एकदा बोल, मला नाही पाहिजे, नाही तर मी चालले घर सोडून. मग बघ दाजी कसा थॅट करते. नाही बरोबर आहे तुझं, लय दिवस झालं आणि आता लय आती करायला लागली ती. तू बोल, मी जातो कॉलेजला, उशीर झालाय मला. बरोबर. झाला का मोबाईल बघून? काय झालं? आता किती दिवस आहे असं चालायचे? काय काय झालंय काय मला सांगशील तर घरी? अहो किती दिवस तुमच्या बहिणीतच पडून राहणार आहे? 3 महिने झाले, 3 महिने घरी जायचं नाव नाही घेत, काय नाही. राहू दे ना मग, तुला काय अडचण आहे का तिची? का तुम्हाला दिसत नाही का काय अडचण होती काय नाही ते? अरे उलट तुलाच हातभार करते ना, तुला मदत करते का मला? काय मदत केली हो मला? आणि मला नकोय कोणाची मदत. मला माझं घर असून माझ्या मनासारखं राहता येत नाही. काय खायचं, काय घालायचं, काय कसं राहायचं हे सगळं ती ठरवणार का आता? पण आता ती तुला काय बोलली आहे का? हे बघा, मला ना वाद घालायचाच नाही तुमच्या संग. मी स्पष्ट बोलते, मला ती इथं नकोय. तुम्हाला कळत नाही का हो? हा, इथं नको म्हणते, जाणार कुठे? ते तुम्ही तुमचं ठरवा, नाही तर मी हे घर सोडून जाते. तिचे सासरचे जर चांगले असते ना, मग ती इथं आली तरी कशाला असते? हा का? मग आधीच तुम्ही ठरवायचं ना. तुम्हाला जर तुमची बहीण माहिती आहे इथे येणार आहे तर मला सांगायचं. मी नसते राहिली इथं, मी पण माझ्या माहेरी निघून गेले असते. मग तुझा भाऊ राहत नाही इथं? हा का? माझा भाऊ कायसाठी राहतोय? शिक्षणासाठी राहतोय. दादा बहिणी काय झालं? काय नाही, आमचं असं सहज बोलणं चालू होतं. सहज? अहो खोटं कशाला बोलताय? काय हाय ते तोंडावर सांगा ना स्पष्टपणे. दादा बहिणी तुम्हाला जर माझी एवढीच अडचण असेल ना तर मी नाही राहणार इथं. बरं होईल. अगं तसं काय नाही, हिचं काय मनावर घेऊ नको तू. तसं काय नाही. नाही त्यांच्या समोर आहे ना ते सगळंच खरं खरं सांगून टाका. मला तू इथं नकोय. हे बघा वहिनी, मला पण इथं राहायची हौस नाही आली हो. माझी परिस्थिती तशी होती म्हणून मी इथं आले. मला नव्हतं माहिती की एवढी अडचण असेल माझ्यामुळं तुम्हाला. मान्य आहे मला की माझी पण काही चूक असेल म्हणून तुम्ही एवढं रागवलं, पण मला तुमचा संसार असं नाही बघायचंय. मला तुमच्या दोघांना खुशी खुशी बघायचंय. हे घराला मला खुश बघायचंय. असं भांडणात वगैरे मला नाही बघायचंय. हे बघा वहिनी, दादा तुम्ही दोघं खुश राहा. मी नाही राहणार तुमच्या इथं. झालं एवढं ऐकून सुद्धा तिच्या मनात आपल्याविषयी काही वाईट नाही का? तर आपला सुखात संसार व्हावा म्हणून चालली ती, आणि ती इथं नको अडचण होती मला. सगळं तुमचंच खरं आहे. बरं मी काय म्हणतो काजल, हे उद्या परवा सगळं व्यवस्थित करून घे. इथं चांगलं आपण थोडंसं गार्डन करून, आता हे झाडांना बी पाणी व्यवस्थित देते ना? आजच द्यायचं राहिलंय. नाही नाही काय नाही काय चालतंय. सगळं व्यवस्थित साफसफाई करून, आणि इथं असे 4-5 कुंड्या ठेवू आपण, आणि इथं बी कुंड्या ठेवू. लय भारी वाटत. झाड असले ना घर पण लय भारी मग वाटत. चांगलं शोभा येईन त्याला. ना थोडासा कलर. हा देऊ त्याला बी कलर. अक्षय, इकडे. काय रे? काय आहे? अरे कंपाऊंड आहे. कंपाऊंड तुझ्या हातीत असतं का माझ्या हातीत असतं? मग आता कोणाच्या आधी ते कंपाऊंड हे माझ्या हातीत आले, तुझ्या हातात तिथं संपली. तू इकडं कशाला सारखावलंय मला अजून? कमन ॲडवण करतो. हा बघ, मला काय वाद घालायचा नाही. मी माझ्या हद्दीत व्यवस्थित बांधलेलं आहे. मला पण काय वाद घालायचा नाही, मला तमाशा करायचा नाही. मी फक्त मला जे दिसलं ते तुला सांगायला आलोय. माझ्या हद्दीत हे कंपाऊंड आले, एक ते तोडून टाक, नाही त्या कंपाऊंडचे मला पैसे दे. तोडून टाक म्हणजे एवढं सोपं आहे का? तोडून टाक कमी खर्च येतो काय त्याला? मग तोडून टाक म्हणजे तो तुला अगोदर कळलं पाहिजे ना, आपली जागा किती आहे, आपण बांधतोय किती हे कळायला पाहिजे तुला. मी सगळं मोजमाप करूनच बांधलेलं आहे. हो वाढव, तू बोलू नको. वाढाव नाही मग माझा ह्याच्या पुढं अजून 8च उतारा आहे त्याच्यात. तसं काय नाही. हा बघ, मी उतारा बघूनच बांधलेला आहे. तू उगाच किरकिर घालू नको. बघ, तुला बांधायचं असेल तर तू बांधून घे. वाटलं तर भीत नको बांधू, माझ्या भीतीलाच छोटून बांधून घे ना. काय संबंध आहे? ही भीत पण माझ्या मी पाडणार आहे. अहो भाऊजी, आता बांधकाम झालेले तुम्ही हा. बांधकाम झालेलं पाडायचं. पाडायची कसं काय गोष्टी म्हणतो तू? मग तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे ना. आता तुम्ही हे बी इकडे 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 सारखवायला लागले. आमची जागा आहे ती, त्याच्यामध्ये तर फक्त आता आम्ही झाड हा. बाकी काय काय जेवढं आमचं तेवढं त्याचं बांधणार ना. आणि तू बघ, तुला बघ तुला पटत नसेल, देखवत नसेल तर तसं सांग. उगा किरकिर घालू नको माझ्या सांग. तुला आता सांगतोय मी असा कुचका माणूस नाही दुसऱ्याच्या प्रगती तो जळायला. जे माझं आहे ना ते माझंच आहे. मग तुला का आता हे माझं आहे म्हणजे माझेच आहे म्हणजे मग आम्ही येडे म्हणून बांधले काय? ही जागा माझी, तू माझ्या जागेत का बांधलं ते मला सांग. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही वाद घालता का? छोटी गोष्ट? जागा ही जागा.
शेजार धर्म कशाला केलाय? कसला शेजार धर्म आणि कसला काय? तुम्ही जर आमच्या जागेवर अतिक्रमण करायला लागले तर कसला शेजार धर्म? याचं कसं आहे माहिती आहे का, दरवेळेचं तुला माहिती आहे ना, जेव्हा घर बांधायला काढलं तेव्हा बी माझ्याकडे इकडे पाणी उडतं आणि माझ्याकडे उडतं. अरे तुला पटत नसेल ना ते तू इकडे येत बी नको जाऊन, मी माझ्या जागेवर बांधलं, तुला काय करायचं ते कर, मला सांगू नको. हे बघा वहिनी, भाऊजींना समजून सांगा, असं कुठं असतं का बरं? अगं पण मी त्यांना तेच सांगते, दोघ आता शेजार धर्म म्हणल्यावरती इकडे तिकडे थोडंफार होतं. आता भिंत बांधली, मग आम्ही पण करतोच आहे ना सण. अगं पण तसं नाही, ते त्यांना ना समजून सांग, तुझ्या नवऱ्याला बांधलेलं कसं काय तोडायचं? मग तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला समजून सांगू शकता बरं. की. मी काय म्हणतो, तुम्हाला आडमुठेपणाच करायचा आहे ना, ठीक आहे, काय हरकत नाही, करा तुम्ही आडमुठेपणा करा. याच्यात काय आडमुठेपणा आलाय? आम्ही बघतो काय करायचं. आता कर, जा बघ बघ. हा. चल तू चल. म्हणजे आपण आपल्या जागेत बांधायचं आणि वरून हे माझ्याकडे इकडे गेलं, माझ्याकडे तिकडे गेलं, जा. अरे ते त्याचं दरवेळेच आहे, ते इकडे आलं तिकडे जा. हे बघ भिंत पाडल्यावर काय करायचं आपण? ते काय खर्च कमी आहे, त्याला कळलं पाहिजे. बघू ते काय करतो, जाऊ दे, कोण लहान असते कोण लहान. चला आपण ते कलरचं बघू. चल, यांच्याकडे नादी लागत दरवेळेच. सरपंच त्या अक्षाला सांगा बरं का, तो हळूहळू माझ्या जागेत शिरायला लागलाय. तो जर अजून शिरला का नाही, कार्यक्रमच करील त्याचा मी. काय माहिती का तुम्हाला, तुम्ही एकटेच इथं आलाय. 2 जण आले असते तर दोघांची बाजू ऐकून घेता आली असती. मला एकट्याने आलं म्हणजे होतंय काय माहितीये का, एकच जण त्याची बाजू मांडतोय, त्याला बोलून घ्यायचं ना तुम्ही. अहो सरपंच, पण आम्ही समजून घेतोय ना, तरी पण वरून अजून आम्हाला शिकवतात, असं कुठं असतं का? बरं थांबा, मीच बोलून घेतो त्याला. काय असेल ते विषय आपण इथंच मिटवून टाकू. मग जागा माझी, सगळं माझून त्याचा रुबाब चाललाय. नाही तर काय. हॅलो अक्षयराव. सरपंच, मला यांच्याशी वाद घालायचा नाही अजिबात. मला तरी कुठं वाद घालायचा आहे, मला तर तो तोंडच बघायचं नाही. बघा सरपंच, हे असं बोलतात. अरे तुम्ही दोघं जरा शांत बसा, बोलायचं नाही, तोंड बघायचं नाही, शेजारी राहताय तुम्ही. अरे तुला रोज सकाळी उठल्यावर त्याचंच तोंड बघायचंय आणि त्याला तुझं, आणि एकमेकांशीच बोलावं लागणार आहे. तेव्हा काही गोष्टी गोडीत मिटून घेतलेल्या चांगल्या असतात. शेजारी भांडणं चांगली नाही, दोघांचं नुकसान होईल तुमचं. त्यात विषय काय झालाय नेमका, मला तो विषय स्पष्ट सांगा. तुमचं ते राहिलं बाजूला, मला ह्याचं तोंड बघायचं नाही, ह्यो चुकीचं आहे. ऐका, विषय काय झाला, फक्त आता मी कंपाऊंड बांधलंय ना, घेऊन ते माझ्या जागेत सरकले. पण मी माझ्या जागेत कंपाऊंड बांधलं, मी कशाला त्याच्या जागेत जाऊन त्याच्यावर माझ्यावर वाद घालतोय? आणि म्हणते ते डायरेक्ट ती भिंतच तोडून टाका. आता कसं बरं सरपंच? अहो पण ती जागा नेमकी कोणाची आहे ते बघितलंय का तुम्ही? जागा माझी, तो माझ्या जागेत सरकलाय. मला येड लागले सरपंच त्याच्या जागेत सरकायला, मी माझ्या जागेतच बांधेन ना. अहो मग एवढा विषय आहे ना, तुम्ही एक काम करा, जागा तुमची का आमची ह्याच्यावरून वाद चालू आहे ना, सरळ ते कंपाऊंड आहे तसंच राहू द्या ना. सामायिक जागेत येतो, दोघांना पण वापरता येईल. मी तसं बी म्हणलो त्याला, कुठं ऐकतोय तो? हा म्हणजे आम्ही काय पैसे बिशे नाही का आमच्याकडे दुसरी जमीन बांधायला? अरे बाबा, जर उद्या आपण ते कंपाऊंड पाडलं तुमच्या वादात, तर परत तुम्हालाच बांधायला लागणार आहे ना ते सामायिकात. आणि समजा तुला जर एवढी हाऊस असेल तर निम्मे पैसे देऊन टाक त्याला. उलट त्यांनी पैसे द्यायला पाहिजे माझ्या जागेत तर. अरे बाबा, तुझी जागाच नाहीये ना ती, असं तर तो म्हणतोय. नाहीतर तुम्हाला एक सरळ सोपा उपाय सांगू का, हे भांडण विंडण करून काही होणार नाही. तुम्ही एकमेकांशी का भांडताय जागेवरनं ना, सगळ्यात सोपा पर्याय, सरळ त्या जागेचा एक अर्ज द्या. मी वाटल्यास साहेबांना फोन करतो, त्या जागेची मोजणी करून घ्या. चालतं, हे चालतंय. चालतंय. ते चालेल सरपंच. मग बघू. मोजणी झाल्यावर तर कळेल ना तुम्हाला जागा कोणाची आहे काय. आणि कंपाऊंड असलंच बरोबर सरळ रेषेत, तर तुम्ही आणि ते कायम तसंच राहू द्या. आणि जर कोणाकडे सरकला असेल तर पाडून टाकण्यापेक्षा त्यांनी ते वापरा आणि त्याचे पैसे दुसऱ्याला देऊन टाका. हा, हे पटते आपल्याला. हा, आणि समजा सगळेच नाही दिले तर थोडेफार द्या, थोडेफार नंतर द्या. अरे भांडून काय होत असतं का? शेजारी आहे तुम्ही, एकमेकांना मदत करायची तर भांडताय. आणि कशावरून भांडताय? जागा मोजण्यावरून. जागा मोजण्यासाठी सरकारने एवढे अधिकारी ठेवलेत, त्यांना लाख लाख रुपये पगार देते. ते बघतील का तुम्ही बघायचं? ते त्यांचा विषय तो सोडवतील ना. तुम्ही कशाला भांडत बसलाय एकमेकांशी? जाऊ द्या. चालतं, तुम्ही म्हणता तसं करू सरपंच. तुमची नोंद लागलेली जागा कमी होणार आहे का? नाही नाही. तुमची नोंद लागलेली जागा कमी होणार आहे का? नाही. मग भांडताय कशाला? राहिलाय विषय जागेचा, ते अधिकारी येऊन ठरवतील, तो त्यांचा प्रश्न आहे. चालते, तुम्ही म्हणाल तसं करू आपण सरपंच. अरे शिकलेली माणसं तुम्ही, अडाण्यासारखं वागू नका. आणि शेजारी कायम संबंध चांगले ठेवायचे. कुठलंही काय दुःख न झालं, काय वाईट प्रसंग आला तर नातेवाईकांच्या आधी शेजारी येतो, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे, चुकलंच आमचं. बरं झालं सरपंच, तुम्ही आम्हाला बोलून घेतलं, नाहीतर हा वादच मिटला नसता. हा. आता मिटून घ्या सगळं आणि जावा आपापल्या घरी. येतो सर. चालतं, येत. येतात. संगीता, अगं उरकलं का?
उरक लवकर. हो हो चल दाद्या, ओळखलं माझं. आम्ही जरा बेल्ल्याला जाऊन येतो. थोडं त्याला घरात बसून कंटाळा आलाय म्हणून जरा थोडं फिरून येतो. बरोबर आणि लवकर आहे अंधारात. हा लगेच येतो. जाऊ का? आणि वाटल्यास तर येताना जेवूनच येईल, त्याच्यामुळे जेवायला थांबू नका आम्हाला. बरोबर चालतं. तुझ्या वहिनी सांगतो की दोघांचंच बनव म्हणून. हा चालतंय. चल लवकर ये रे. हा हा. ऐक उरकली की सगळे कामं? हा उरकली. हे भाऊजी कुठे गेले हो? ते जरा बाहेर गेलाय. अच्छा काही काम होतं काय त्यांचं? एकटंच गेले नाही? नाही संगीता बी गेली ना. बरं एक काम करा हा आणि दोघांचं जेवण बनवा. ते जरा बाहेरून खाऊन येतील. त्यात काही नवीन आहे तेव्हा रोजच झाले ते. आता तुला काय झालं चिडायला? तसं काय तुम्हाला माहितीच नाही काय झाले ते. रोजचं मडण त्याला कोण रड असं झालंय माझं आयुष्य. अरे पण जाऊ दे की बाहेर त्यांना. हा प्रॉब्लेम काय तुला? नाही मला काय होणार आहे तेव्हा? किती महिने झालं तुमच्या भावाच्या लग्नाला? तुला माहित नाही का? तुम्हाला माहिती का नाही ते सांगा आधी. 2 महिने झालेत काय? लय वर्ष झालेत काय? हा नाही 2 महिने झाले. तसं रोजच बाहेर पळतात ते, रोजच बाहेर पळतात ते. काय खानावळ खोलली काय बाहेर? अरे तिला करमत नाही, तिचं मन लागत नाही. आणि माझ्या मनाचं काय काय हो? लग्नाला किती वर्ष झाले आपल्या? कधी म्हटले का तुम्ही चल जरा तुला बाहेर घेऊन जातो, कधी कुठेतरी फिरायला घेऊन जातो? हा ज्यावेळेस आपलं लग्न झालं ना त्यावेळेस आपल्याला नाही गोष्टी करता आल्या, मग आपण त्यांना बंधन टाकायचे का? हा मग जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा दीर बारीक होता, मग त्याची जबाबदारी माझ्यावर. आता ही आली माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला, मग आता हिची जबाबदारी पण मीच घ्यायची का? ए बाई तुला सांगतो किरकिर घालू नका. किरकिर कोण घालते? तुम्ही कधी माझ्या मनाचा विचार केला का? मला कधी कुठे घेऊन गेलात का? अहो रोजच बाहेर खायला जायचं काय सोपं आहे का? पैशाचं झाड लागलंय काय? आपण तो बी हातभार लावतोच ना घराला. किती काम होते तो ते असे? हा आखं काय घर तेच चालवतात का काय? उठून सुटून जायचं बाहेर, उठून सुटून जायचं बाहेर. मला करमत नाही. नुसतं नवऱ्याच्या कानाला लागलेली असते ती. ऐक त्यांचं वय फिरायचं फिरू दे. नवीन तू मध्ये त्यांना काय या गोष्टी करू नको, इकडे जाऊ नका आणि तिकडे जाऊ नका. नाही तुमचंच खरं आहे. नवीन लग्न त्यांचं आहे आणि मी झाले जुनी. मला काय ठेवली राबायला इथं? तू तिची सासू बनवू नका. नाही आता तेच झालेलं आहे. मला ठेवा एखाद्या कोपऱ्यामध्ये टांगून. ए बाई तू किरकिर घालू नका, तुला आता सांगतो मी. तुम्हाला आता माझी किरकिर दिसायला लागली ना. दररोजच झालं हिचं. कोणी कुठे गेलं, मला तिकडे जायचं, मला इकडे जायचं. घरात राहावं का नाही असं गेलं. खरं दादा काय झालं? अरे आले का? असं डायरेक्ट घराच्या बाहेर का बसलाय? नाही बसलो जरा बाहेर, जरा चांगलं वाटतंय. काय टेन्शन आहे का दादा? अरे टेन्शन नाही रे. हा बघ मी तुम्हाला कधी बंधन घातलंय का कुठं जाण्या येण्यासाठी? नाही. ह्या गोष्टी वहिनीला जरा पटत नाहीत, खपत नाहीत. म्हणजे तसं नाही तिच्या मनात काही, पण आता तुला माहिती आहे आमचं लग्न झाल्यापासून आम्ही कुठं हाऊस माऊस नाही केली, आम्ही फिरलो नाही. बरोबर. मग आता आमची नाही झाली म्हणून मी तुम्हाला कधी बंधन टाकत नाही. पण तिच्याही मनाला वाटतं की कधी जावं फिरायला यावं. मग बघ इथून पुढं जाताना जात जा, फक्त विचारताना वहिनी कुठे ते लक्षात ठेव. वहिनीसमोर नको बोलत जाऊ. बर. इथून पुढे जाताना तशी काळजी ठेवावी. काय म्हणतो तिलाही त्या गोष्टींचा राग येतो. बर. मग काय होतं चिडचिड होती तिची. ठीक आहे. म्हणजे तशी मनाने चांगली आहे रे ती, तुला चांगलं माहिती आहे लहानपणापासून. माहिती. चालतंय दादा. तेवढी काळजी घ्या. जर तुला ताईला मदत करू. हो मी मदत करते. चल घरात बस. हा नाही येतो मी. जा आराम कर. तोंडात पद. उठा मला माझ्या माहेरी नेऊन सोडा. का बरं? मला नाही राहायचं इथं. काय झालंय काय? नाही मला पण माझ्या मनाचं आता काहीतरी करावं लागेल ना. मला पण इथं करमत नाही. जाईन म्हणते माझ्या माहेरी, तिकडंच राहीन. अगं करमत नाही आणि इतकी वर्ष काढली तेव्हा? नाही आता नाही करमत मला. सगळं तुमच्या मनाचा कारभार चाललाय ना. मी किरकिर करते, माझं कुठं काही चालतंय तेव्हा. आणि तसं पण माझा त्रास व्हायला लागलाय आता सगळ्यांना. कोण म्हणलं तुझा त्रास होते सगळ्यांना? कोण म्हणलंय? काही म्हणायची काय गरज आहे? तुमच्या तोंडावूनच कळते. कधी शब्द न उगारणारे तुम्ही परत तोंडावरती हे करायला लागलेत मला. तू वागती कशी? मग तुला ते बी बोलायचं नाही का? हा आता सगळ्या माझ्या चुका दिसतात ना. तुम्ही माझ्या धाऊ जायला लागलेत. कधी धावलो तुझ्यावर? तुला समजूनच सांगत होतो ना मी. हा हे तुमचं समजून सांगणे. अहो कधी वाटलं नव्हतं तुम्ही माझ्यावरती असं आवाज चढून बोलताना म्हणून. माझं आयुष्याचं वाटोळच झालंय. तुला जायचंय ना? जा चल तू लगेच. हा जाणारच आहे मी. चला मग. अरे काय चाललंय दादा वहिनी? घराच्या बाहेर पर्यंत आवाज चाललाय. काय झालं ताई? काय नाही झालं. काय नाही झालं. आमचं काय दररोजच आहे ना. हा सगळं माझ्याच मडाला कारण आणून ठेवलं तेच ना. थांबा ना.
बाहेर आवाज जातोय. जाऊ द्या, त्यांना तेवढंच पाहिजे. वहिनी काय झालंय ते सांगसाल का पहिलं? काय झालं म्हणजे? तुम्ही काही गोष्टी केलेल्या खपत नाही तिला, बघवत नाही ना. हा, मी वाईट आहे ना? वहिनी हे बघ ऐका, मी तिला बाहेर घेऊन जातो कारण तिला इथं थोडं करमत नाही म्हणून तिला बाहेर घेऊन जातो, थोडं मन रमल म्हणून. पण जर तुम्हाला असं वाटत असेल का आम्ही तुम्हाला डावलून मजा करतोय, पण तसं काही नाही आमच्या मनात. ताई दादा, माझ्यामुळं ना तुम्ही भांडू नका. माझं कसं आहे, मला इथं करमत नाही नवीन नवीन असल्यामुळं. आता ताईचं कसं, ताई जुनी आहे तर ताई करमून घेते. आणि हां, चुकी तर माझीच आहे. आपण जायला दोघं नको होतं, चौघांनी जायला पाहिजे होतं. मला माफ करा ताई. ताई वहिनी थोडं तरी ऐका. असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका वहिनी. मला तुमच्याकडून काहीच नाही हो. अहो, मी माझ्या नवऱ्याकडून अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का? काय अपेक्षा केली? बरोबर आहे ताई. तुम्ही जसं लग्न करून आलेत तेव्हापासून तुम्ही हे असं फिरणं वगैरे नाही पाहिले. आणि आम्ही तुमच्या समोर तुम्हाला डावलून आम्ही हे सगळं करतोय. तुम्हाला पण वाईट वाटेल, साहजिकच आहे. अगं, खरं तर चूक माझीच आहे. आपण असं नव्हतं करायला पाहिजे. आणि हो, आता ह्याच्या पुढून ना जरी बाहेर जायचं म्हटलं ना तर दोघं कधीच नाही जायचं, चौघं जायचं. आणि वहिनी तुम्हाला काय वाईट वाटलं असेल ना, आम्ही दोघं तुमची माफी नाही खरंच माफी माग. अगं असं नको करू ग. कळ, थोडा बी तरी वाईट विचार आहे का त्यांच्या मनात आपल्याविषयी? आणि तुझं प्रत्येक बारी ते इकडे चाललेत तिकडे चाललेत, हेच करते तेच चालते. बरं ऐक, काय जास्त बोलत बसू नको. वाटल्यास तर आपण थोड्या दिवसांनी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, म्हणजे वहिनीला पण मोकळीक भेटल आणि तुझ्या डोक्याला पण थोडी शांतता भेटेल. बरं चालतं. खुश का? जायचंय का बाहेर? जा ती बॅग ठेव तिकडे. बाबा देवा. रड नको. उचला आता. ठेव ना आता थोडी बॅग. बायकोचा आदेश ठेव. चल चला. लका पोट्या, हा आपला ह्यो धंदा आता सक्सेसफुल होईन कर. अरे होणार म्हणजे होणार. लोकांनी कसं सांगायचं ठरलंय ना आपलं, सांग बघू एकदा. नाही नाही, लोकांना काय सांगायचं माहितीये का? ही काय औषधं आम्ही जवळून नाही आणली, हे लांबून तिकडं डोंगराच्या पलीकडे गेलतो आणि तिकडनं हे आयुर्वेदिक औषध आणले गोळा करून. 7 डोंगर चढून आम्ही औषध हुडकून आणले असं सांगूया. अरे 7 चढून नाही, 7 वालांडून चढाय काय एका एक डोंगर होता का? नाही. कसा रे सुधारायचं तुला काय? हा, आणि माहितीये ना लोकांना कसं विकायचं, काय सांगणार लोकांना? घ्या गोळी. तसलं नाही, मग लोकांना आपण अशी एकदम विकणारी माणसं वाटलं पाहिजे. अरे मग सांग की एकदा कसं. लय भारीतली. हा. मग कसं माहितीये का? मेहरबान कदरदान, चाय की दुकान, पान की दुकान, कमीनों का खानदान, बड़े मेहनत से खोली है आयुर्वेदिक गोली की दुकान. और जी हाँ दोस्तों, ये कोई साधारण गोली नहीं, ये दमे की औषध की गोली है. इसको मध के साथ लिया आपने तो आपका दमा एकदम भाग जाएगा. आपका घर का आदमी एकदम घोड़े जैसा दौड़ने लगेगा, कुत्रे जैसा भोंकने लगेगा, मांजर जैसा उड्या मारने लगेगा. असं घ्यायचं. भावा, आपला धंदा चालणार नाही तर असं घोड्याच्या स्पीडनं पळणार. चला मग आता दम्याचं औषध इकू. चला. एकदम मस्त कलंदर. आले दम्याच्या गोळ्या. खाल्लं का पळला माणूस, खाल्लं का पळा. एक नंबर डेंजर गोळ्या. ए लाल्या पोपट्या, एवढं काय वरडायला लागलात? ओ वहिनी, लाला पोपट्या नाही, लाल्या गोळ्यावाला. पोपट औषधवाला. आता तुम्ही कधी हे धंदा चालू केला, अजून नवीन धंदा चालू केला का? काय वहिनी, तुम्हाला माहित नाही? अहो, साऱ्या गावाला माहित झाले आम्ही कसल्या गोळ्या आणल्या त्या काय आणल्या त्या. आजारी माणूस पडला का लगेच बरा होती. सांग रे. हा, पार आम्ही राणा वानात काट्या कुट्या छिचून पाला टेचून औषध तयार केलंय बघा. दम्याच्या गोळ्या. दम्याच्या गोळ्या तुमच्या घरात आहे का कोणाला त्रास? हाय ना, माझ्या सासऱ्यांना लय दम लागतो लाल्या. इतके दिवस तुम्ही लपून ठेवलं, आमच्यापासून लपून ठेवलं. आता एक काम करा, फक्त 200 रुपयाला ह्याच्या 5 गोळ्या मिळतील तुम्हाला. 5 गोळ्या एकदा तुम्ही दिल्या का तुमचा सासरा असा गोड्यासारखा पळायला लागन बघा. एकदम टणटणीत. हा, लय भारी झालं. मग चालतं, मी देते पैसे, मला गोळ्या दे बाबा. माझा एकदाचा सासरा तर नीट होईल. कसं आहे माहितीये का? फक्त ह्या गोळ्यांची एक सूचना आहे तुम्हाला. हा, कशी? ह्या गोळ्या मधाबरोबर खाव्या लागतात. हा, हा. एक चमचा मध.
1 चमचा मध घ्यायचं, 2 गोळ्या घ्यायच्या, सकाळ दुपार संध्याकाळ सासऱ्याला दिलं की तुमचा सासरा एकदम ठणठणीत ओकेच. हा लय भारी. हे रे टाक टाक. हे पैसे घे की लाल्या. वहिनी तुमच्यासाठी 2 गोळ्या जास्त जरा गोळ्या दिल्या त्या. हा लय भारी झालं मग. तसं आम्ही महाग विकतो पण तुमच्यासाठी पुडीभर गोळ्या दिल्यात. आपलेच वहिनी आहेत म्हणल्या त्याला काय. अरे पैसे पैसे हे काय घेतलं. हा इकडं. बरं आता द्या फक्त सासऱ्याला तुम्ही. आणि त्याला कसा गुण येतोय बघा, वाटच बघा तुम्ही. हा बघते की. वहिनी येऊ का? हा ये. लागले तर सांगा बरं का गोळ्या अजून. हा हा ये की 2 जण. मधाभर खावा पण. हा सासऱ्याला खाऊ घालायचंय र. आली आली आयुर्वेदिक गोळी बघा. तुम्हाला सांगतो अशी आयुर्वेदिक गोळी एकदा घेतली की तुम्हाला आयुष्यभर दम लागणार नाही. फक्त 200 रुपयाला गोळी. एकदा गोळी. अरे किती एवढा तू काय एवढा लागला तुम्ही 2 जण. अहो वहिनी आम्ही गोळ्या आणल्या, त्या गोळ्या दम्यावरच्या गोळ्या. सांग रे कसल्या. मी कुठे जाते दमायला तवा. अहो वहिनी तुमच्या नवऱ्याला सकाळचा दम लागतो का? ए कानपाट फोडीन. अहो मला तसं म्हणायचं नाही वहिनी. अहो तुमचा नवरा रानात काम करून करून दमत असेल, त्याला ही गोळी द्या, खलबत्त्यात कुटा मध टाका आणि त्याला खाऊ घाला. नवरा असा पळणार रेल्वेवानी. काय सांगता मग खरं. हा माणूस कधी दमणार नाही. शेतात काम करू, रानात काम करू, वनात काम करू, जंगलात काम करू. फक्त एकदा गोळी देऊन बघा. फक्त 200 रुपयाला गोळ्या आहे बघा. 200 हा. लय होत्यात रे नको. हो वहिनी नवऱ्यासमोर पैशाची किंमत करता का तुम्ही. आला बघा तुमचा नवरा. कोण आहे का हकाल्यांना काय मागत ती. आहो ते पाहुणं गोळ्या आणल्यात गोळ्या आम्ही खास तुमच्यासाठी. ते म्हणतात दम्याच्या गोळ्या आहेत त्यांच्याकडे आणि 200 रुपयाला तुम्हाला दम नाही लागणार म्हणतात. हा होय. म्हणजे सकाळी दुपारी रातचं बी कधी दम नाही लागणार. हा बघा मोहिनी तुमचा नवरा एकटा असा मरी गेलेला. हा सुकडा अरे सुकडा काय बोंबील. बोलतो. अहो म्हणजे त्याच्या जीव राहिलाय का. ह्या गोळ्या दिल्या व्यायाम बिम करण खाईन पिन रानातली कामं होत्या. नवरा तगडा होईन. अजून काय पाहिजे माणसाला माझा आयुष्यात. नवरा घोड्यावानी पळत. हा मग अहो तुमचा नवरा म्हणजे घोड्याला मागे टाकेन. काय हा हा तुम्ही पैशाचा विचार करू नका, नवऱ्यासाठी गोळी घ्या. अहो, अरे सावकाश आहे बाबा. बघा बघा दम लागायला लागलाय बरं का बरोबर त्याला. पण तेवढं कमी कर ना काहीतरी. ए चल रे बाई थांब, चल. थांब, थांब, थांब. केवढ्याला म्हणतात. 200 रुपये म्हणतात. अहो 200 असं भेका असं. किती तुमच्याकडे काढा पटकन पटकन काढा. अहो काढा की जात्या नाही तर. अरे 100च आहे. जाऊ दे नको जाऊ दे. घ्या इकड्या. 100 अरे 200 म्हणला ना. चालायचं वहिनी आता फक्त या गोळ्या देऊन बघा तुम्ही नवऱ्याला. तुमच्या नवऱ्याला म्हणजे अहो असा घोड्यावानी पळणार, कुत्र्यावानी भुकणार, मांजरावानी वळणार, माकडावानी उड्या मारणार. तुमचा नवरा म्हणजे माणसातच नाही राहणार. महापुरुष होणार. हे बरं व्याज झालं बरं का. अरे पण तुम्ही दोघांनी हे गोळ्या आणल्यात कुठून. डोंगरातून. डोंगरातून. वहिनी तुम्हाला काय सांगायचं, आम्ही 7 डोंगरं अशी ओलांडली आणि या लाल्यानं मला असं खांद्यावर घेतलेलं आणि आम्ही गोळ्या हुडकून 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 आणल्या. भया तुम्ही लयच पुण्याचं काम करताय बरं का. परत लागलं बिगलं तर मग परत चक्कर होईन काय. हा नक्की येणार. आता तुमचा आहे ना दमास घालून टाकतो की नाही आम्ही. वाट बघा वाट बघा आलो पुढच्या औषध घेऊन. या 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 या. वहिनी नवरा असा होणार, लय लोड घेऊ नका तुम्ही. तुमचा नवरा पुरुषच राहणार नाही, महापुरुष. अहो तुम्ही महापुरुष. अहो मला त्रास वाटतंय. तुम्ही घोड्यावानी नाही उंदरावानी पळावा. येडे घोड्यावर पण तिने असं होणार. मला डॅमेज दिलंय का बॉडीच दिले काय. अहो तो म्हटलाय ना होणार आहे. मला माहिती ते खोटं नाही बोलत आहो. ती लय चाबरीत तशी पण ह्या बाबतीत नाही काय करणार. चला चला आपण ट्राय करू. चला चला मग आहे ना. हाय हाय. हे गोळ्यांचं लय जोरात काम झालं बरं का. पण हा मग एक नंबर पैसाच पैसा. मी काय म्हणतो किती पैसे झाले मोज बरं जरा. थांब थांब बघतो थांब. ए लाले पोपट्या काय केलं तर तुम्ही. हो काय झालं काय. हा कसल्या गोळ्या चारलास. कसल्या म्हणजे त्या दम्याच्या गोळ्या होत्या. दम्याच्या गोळ्या होत्या वैती. हा. अरे किती खोटं बोलत. पुरद्या ए लाल्या ए पोपट्या काय हे. हा माझा नवरा बघ कसा करायला लागलाय. अरे तुमच्यामुळे माझा सासराने त्याच गोळ्या माझ्या थोबाडावर मारल्या ना. तुझ्या पण सासऱ्याला दिलं. अगं तू कशाला घ्यायच्या बाई. अगं त्या बघ ना काय शेळीच्या लेंड्या दिल्या त्यांनी. अगं तेच सांगते. माझा नवरा बघ कसा करायला लागलाय.
दम्यावर औषध आहे. दमे औषध आहे. अरे त्या फोडल्यावर त्याच्यातून वास यायला लागलाय. काढ काढ ते, खोल 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 खोल. आणि याला चालू हे सगळ्यात आवाज असं झालं पाहिजे. बाय बाय बाय. तसं नाही. कुठे ते पैसे 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 काढ. पैसे दे पोपट्या पैसे काढ. पैसे दे. लाल्या पाव पैसे काढा. आता होते बघ ह्याच्या अगं तसं नाही ऐकायची याला अगं माझा नवरा बघ कसा करायला लागलाय. मी काय म्हणतो एक काम करा तुम्ही सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला आहे ना दम्याचं औषध दिलं होतं त्याचा फरक नाही पडला ना तुमचा नवरा आहे ना शिळीगत वरडायला लागलाय ना आमच्याकडे बोकडावर औषध तुम्हाला माव पकडा ना. आओ पकडा. लालिया दमान आईला डबा तर जडे राव मजा आहे आता काहीतरी भेटतंय बर का हळू बोल कोणतं ऐकल आता काय करायचं मस्त वेगळी काय काय वस्तू आणल्यात ना हा ते एकदा आहे ना किंमत काढू 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 हिशोब करू आणि मस्त पैकी मग आता डबा जड आहे काय निघतंय काय माहिती याच्यात बघ 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 थांब जरा थांब हा हे लालिया अरे काय आणलंय टकोरेल पडतो का माझ्या आईला नारळाच्या करवंट्या हा कोणाच्या घरनं आणला होता रे ते मिवनी बाईच्या ना हा तिचं डोकं बी मोकळं आणि डबा बी मोकळा हेल ह्यात ह्यात बघ आता हा 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 काय साडी आहे रे अरे काय साडी आहे साडीचं काय करतो काय भांडी घ्यायच्यात का आपल्याला त्याच्यावर टाकती साईडला आता काय जुनी पुराणी साडी कंगवा अरे काय चोरून आणलंय तू अरे तुला होईल की टाळूच कॅसीच राय माझं सोड त्याला बघ काय आहे चड्डी अरे चड्डीचं काय करायचं हिला काय दुर्बीण म्हणून वापरतो का आता हिला चोरी बी केली तर काय काय आलंय वाट्याला चड्डी दाबडा हे असला दात पडका कंगवा आणि जुनी साडी होई तानीर पाणी जेवून जीव घेतला पाहिजे आपण आईला एक काम कर आता चेक बी काय कर अरे हे किराण्याचं बिल आहे आईला एक काम कर आता हे ना आपण देऊ कुठेतरी ठेवून आणि ना आजचं काम उधारीवरच बागू चालतंय कायला कारण पुढच्या वेळी चांगला डाल्ला मारू गावात काय लागा चल सगळा घोळच झाला या राहू दे इथंच आल्यावर ठेवून देऊ कुठेतरी चल एक कंपनीवाले कसं दिले मारत नाही तू. काय कोण आले कोण नाही आलं आपल्या घरी चोरी झाली. काय अहो काय सांगू तुम्हाला माझी साडी चोरीला गेली. अजून काय गेले बाई अगं काजल ऐक ना अगं माझ्या घरी चोरी झाली. तुझ्या पण घरी चोरी झाली म्हणजे तुझ्या पण झाली का आता काय सांगू बाई मला तर टेन्शन आले. अरे मग घरी लक्ष तरी द्यायचं थोडंफार चोऱ्या करूस तर तुम्ही काय झोपले होते काय अहो काय बोलता तुम्ही आता चोर काय सांगून चोरी करतो का बरोबर आहे ना आणि चोर काय आल्यावर काय आपण काय का बसणार आहे बाई गं, मला तर टेन्शन आले. असं अहो, कोणती- माझी साडी काय काय झालं काय वहिनी अरे लाल्या पोपट्या आता काय सांगायचंय तुम्हाला गावात काय खरं नाही चोऱ्या व्हायला लागल्यात गावात माहिती का आता मग काय अरे माझी सोन्याची जर असलेली पैठणी चोरीला गेली. आणि मग आता अख्खा डब्बा दागिन्याचा गेला माहितीये का जुने पुराणे दागिने होते त्याच्यात हा माझी तर 4 पिढ्याची साडी होती 4 पिढ्याची यांनी लय जपून ठेवली होती. नाही सोन्याची जर होती का मग आणि अजून काय गेले अहो तुमची पॅन्ट ती ते अयो अगं येडे त्याच्यात पैशाने भरलेलं पाकिट होतं माझं काय सांगताय अहो मला मग? सांगायचं ना मी नीट जपून ठेवलं असतं. किती रुपये होते त्याच्यात मी मोजले नाही एवढे पैसे होते माहिती का माझ्या पाकिटात अहो हे का हेच तुमचं मला पटत नाही. तू- बघितलं ना डोळा आल्या? अगं तू चोरशील म्हणून त्याला पण ठेवले ते मी तुमचं मी येतो मी घरी चला सांगते हा आता काय करायचं. आणि तुमच्या दागिने कसलं होते ओरिजिनल होतं जुन्या पिढीचं माझ्या सासू सासऱ्यांचं आणि त्याच्या सासू सासऱ्यांचे त्याचं पण तुमचं खानदान तर निवड भिकारी होतं म्हणतात तुला कोण म्हटलं रे हा आणि तुम्ही काय असता कितीची साडी होती साडी सोन्याची जर सोन्याची जर ते 4 पिढ्या पूर्वीची होती तेव्हा ती घेतली तर 50,000ला माझ्या आजीनी आमची ही पॅन्ट कसली होती पॅन्ट पॅन्ट साधीच होती पण त्याच्या पाकिटात एवढे पैसे होते माझ्या नवरा ना चांगला कमवतो हा. पैसे ठेवले असते आणि त्याने. ती जाऊ दे हे बघ कुणाच्याला पिऊन आले तर ह्यांना काय सांगत
हा काय आपण ना आपण शोध करायला शोध पाहिजे. शोध करू नाही तर ग्राम मिनिट हे पोपटे जरा घेऊन ये अरे काय लाल्याच्या पोपटीच्या नादी लागते अहो यांना कोणी कुत्र विचारित नाही गावात. आधीच लय टेन्शन आहे बरं का मला आताच सांगतो मी. नाही दाखवतो ना तुम्हाला आता काय दाखवलं आणि हा. एवढा भाऊ होता का तुमचा बाई माझा डबा बघा. बाई माझा डबा दागिने का बघ बघा यांचं सोन्याचं दागिनं आणि नारळाच्या करवंटे भरून ठेवले तर म्हणे सोन्याचं अरे दागिनं काय सोने खोटं बोलताना तुला काही वाटतं का नाही हे सोने होय का तुझं तुम्ही लय शहाणे हो नका हे बघा काय आहे यात कसली सोन्याची जरूरती याला सोन्याची जर आहे अरे त्याचं. काय खोटं बोलता वहिनी तुम्ही आता अहो, भांडेवाली बी घी नाही साडी ए तू इकडे बघ तुझी पॅन्ट कसली पॅन्ट हा पाकिट होतं त्याच्यात जरा पाकिट लागा चिपलेलं पडला पाहिजे हे पाकिट आहे तुझं ही पॅन्ट आहे हा? हा अरे ते बापाने अंडर पेंटीला खिसा केलता का हा? अय, नीट बोल तोंड सांभाळून ना नवऱ्याला. हा अरे काय नीट बोल आता तुमच्या घरात चोऱ्या करणं सुद्धा पापे असली बुरटी माणसं आहे तुम्ही. अरे मुर्द्या, तुम्ही चोरी केली म्हणून